नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचं आपण प्रकरण क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणाचा इथे आज आपण अभ्यास करणार आहोत। प्रकरण जर पाहायला गेलं तर जवळजवळ 9 पानांचं 9 ते 10 पानांचं हे प्रकरण असल्या कारणामुळे या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी याही प्रकरणाला या अगोदरच्या प्रकरण क्रमांक 3 प्रमाणे आपण 2 भागात याची विभागणी करून तुम्हाला इथे समजवण्याचा इथे आपण प्रयत्न करणार आहोत। म्हणून आज आपण भाग 1 च्या माध्यमातून 4.1 व 4.2 या 2 टॉपिकचा इथे आपण चांगल्या रीतीने अभ्यास करणार आहोत। ओके, सो चला तर मग जास्त वेळ न दवडता चालू करूया प्रकरण क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास। पहा, आता ह्या भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणामध्ये आपल्याला 4.1 सगळ्यात पहिला टॉपिक शिकायचा आहे, कला म्हणजे काय। दुसरा जो टॉपिक आहे भारतातील दृक कला परंपरा या मुद्द्याचा विचार आपल्याला 4.2 मध्ये इथे करायचा आहे। 4.3 व 4.4 च्या अंतर्गत आपण काय काय शिकणार आहोत तर कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी ह्या आपण 4.4 मध्ये ह्या टॉपिकचा विचार करणार आहोत। तर 4.3 मध्ये भारतातील ललित आणि आंगिक कला परंपरा कशा पद्धतीने ह्या विकसित होत गेल्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला ह्या भारतीय कलांचा अभ्यास इथे करायचा आहे। चला तर सुरुवात करूया 4.1। ओके, कला म्हणजे काय। ओके, कला म्हणजे काय, स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्यात ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते। बरोबर आहे की नाही। समजा तुम्हाला जो काही अनुभव आलाय आणि त्यातून तुम्हाला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्याच्यातून जी काही भावना निर्माण झालेली असते आणि त्या भावभावना इतरांपर्यंत पोहोचवावी ही प्रत्येकाला वाटत असतं, प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। अगदी पहा, लहान मुलाला देखील वाटत असतं की काहीतरी त्याला सांगायचं असतं, तो प्रयत्न करत असतो। या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून ओके जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती ओके केली जाते तेव्हा तिला काय म्हटलं जातं, कला असं आपण म्हणतो। येत्या लक्षामध्ये या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला आपण काय म्हणतो, कला असे म्हणतो। कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार करत असतो। बरोबर आहे, हे कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात। आता पाहूया दृक कला आणि ललित कला याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया। दृक कला आणि ललित कला अशी कला प्रकारांची विभागणी केली जाते। ललित कलांना आंगिक कला असेही म्हटलं जातं। ललित कला म्हणजे काय तर अंगावरती म्हणजे आपल्या शरीरावरती अवयवांवरती आधारलेली कला म्हणून त्याला आंगिक कला देखील म्हटलं जातं। दृक कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन मधून प्राप्त झालेले आहेत। बरोबर, आता दुसरी कुठली कला आहे तर लोककला आणि अभिजात कला। आता काय आहे हे जरा पाहूया। कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा 2 परंपरा मानल्या जातात। लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे। तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो, त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्तपणे असते। लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते। अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते। ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची काय असते, आवश्यकता असते। म्हणजे काही नियम आहेत अभिजात कलेला, मात्र लोककलेला मात्र कुठल्याही पद्धतीचे नियम नाही आहेत। म्हणजे लोककला ही तुम्हाला कोणालाही अवगत करता येते, पण अभिजात कला जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यांच्या नियमाच्या चौकटीत राहूनच ती कला तुम्हाला शिकावी लागेल आणि सादर करावी लागेल। चला तर आता पुढचा टॉपिक पाहूया, कलाशैली म्हणजे नेमकं काय। कलाशैली म्हणजे कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते। बरोबर आहे, एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते।
प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. आय होप की तुम्हाला हे चारही पॉईंट चांगल्या रीतीने समजले असतील अशी मी इथे आशा करतो. आणि पुढे आता वळूया. इथे आपल्याला एक मराठा चित्रशैली इथे दाखवलेली आहे, पाहूया काय आहे. ओके, मराठा चित्रशैली. ओके, कलाशैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तचित्र म्हणजे भिंतीवर लावलेली चित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहे. वाई, मेनवली, सातारा यासारख्या जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलींचा आणि युरोपीय चित्रशैलींचा प्रभाव पडलेला दिसतो. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. आय होप तुम्हाला हा पॉईंट चांगल्या रीतीने समजला असेल. जास्त समजावण्यासारखं त्यामध्ये काही आहे नाही आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, चला जाऊया पुढे. 4.2 भारतातील दृक्कला परंपरा. ओके, आता ह्या दृक्कला परंपराबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी आता इथे जाणून घ्यायच्या आहेत. पाहूया काय काय आहे. आता दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. बरोबर. आता चित्रकला काय आहे पाहूया. चित्रकला सगळ्यांनाच माहिती आहे. चित्रकला म्हटल्यावरती सगळे चित्रकला म्हणजे चित्र काढण्याच्या कलेला आपण चित्र म्हणतो, पण त्यातही वेगवेगळी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर पाहूया या चित्रकलेमध्ये काय दिलेलं आहे. चित्रकला ही द्विमितीय असते. बरोबर आहे. द्विमितीय म्हणजे दोन्ही बाजूंनी, म्हणजे जर आपण पाहायला गेलो, जर आपण एक समभुज त्रिकोण काढला आणि त्याचे 2 तुकडे केले तर आपल्याला पुन्हा त्याचे काय मिळू शकतात, 2 भाग पडतात. त्याला आपण द्विमितीय म्हणतो. किंवा एखादं पिंपळाचं पान बघा, त्याच्यामधून शिरा गेलेली असते, 2 कडा जुळल्या जातात, त्याला आपण द्विमितीय म्हणतो. उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती आणि रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तिचित्र तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा, इथे भित्तिचित्र आहेत, भिंतीवरती चित्र काढलेले आहेत त्या पद्धतीने. ओके, पुढचा प्रकार आहे लोकचित्रकला शैली. मग आता हे काय आहे पाहूया बरं आपण. ओके, अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. आता पुढे पाहूया. गुहाचित्रांमध्ये मनुष्यकृती आणि प्राणी भौमितिक आकृतींचा समावेश देखील असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आपल्याला आढळून येतात किंवा आढळतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्याकृतीच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. पहा बरं कशा पद्धतीने त्यांनी ह्या चित्रकलांची कला विकसित केली इतिहासामध्ये आपल्या मानवाने, हे इथं तुम्हाला चित्रण इथे दिसून येईल. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परस्पर संबंधीचे ज्ञान, नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान, त्यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते. बरोबर आहे की नाही? पहा बरं कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांनी हे इथे चित्रकलेची कला कशी अवगत केली हे इथे तुम्हाला ह्या परिच्छेदावरून दिसून येत असेल. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्न कार्यात
किंवा सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे, यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे बघा ही कशा पद्धतीने चित्र काढलेली आहेत. ही वारली चित्रकला परंपरा इथे विकसित आहे. म्हणजे त्यांनी दिलं आहे की माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान देखील मिळालेला आहे. म्हणजे वारली चित्रकाराचे श्रेय कोणाला जातं तर जिव्या सोम्या मशे यांना जातं. तुम्ही पाहिलं तरी तुमच्यासाठी एक काय आहे की एक जनरल नॉलेज म्हणू शकता किंवा जनरल नॉलेजसाठी हा तुम्ही पाहू शकता. सामान्य ज्ञानासाठी हे तुम्हाला माहीत आहे का, हा टॅग तुम्ही जाणून घेऊ शकता. आता जाणून घ्या, इसवी सनाच्या 12व्या शतकातील हे सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजेच चित्रकथी परंपरा ती कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपली आहे. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये जपलेल्या असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनर्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांमार्फत केले जात आहे. बरोबर आहे. लक्षात आलं असेलच तुम्हाला की कशा पद्धतीने लोककला आपली पूर्वी पण इतिहासामध्ये पण कशी होती आणि कशा पद्धतीने तिचा डेव्हलपमेंट होत जात आज आपण वेगळ्या पद्धतीने या कलेचा अविभाज्य घटक बनून राहिलेलो आहे. अभिजात कला. आता ही कला कशी आहे इथे आता याचा आपण विचार करूया. ओके. आता प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलांसंबंधी सांगोपांग विचार झालेला दिसतो. बरोबर आहे. त्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम किंवा आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. आलेख्य विद्येची षडांगे म्हणजे 6 महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यामध्ये रूपभेद, विविध आकार, प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भावप्रदर्शन, लावण्य योजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता म्हणजे वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण आणि वार्णिकाभंग म्हणजे रंगाचे आयोजन यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथांचे आगमक ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला या संबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. हस्तलिखितांमधील लघुचित्रे. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट. ओके. आता यामध्ये समजावून सांगण्यासारखं असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो, सगळी एक डिस्क्रिप्शनल माहिती आहे, माहितीवर्धक असा हा इतिहास आहे. अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतील मुघल लघुचित्रशैलींचा उदय झाला. म्हणजे अकबराच्या कारकिर्दीमध्ये पर्शियन लोक होते, म्हणजे पारसी भाषेमध्ये या चित्रकलेचा विकास झाला आणि या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा देखील उदय झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. आता युरोपीय चित्रशैलीमध्ये काय आहे पाहूया. युरोपीय चित्रशैली. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. म्हणजे सवाई माधवराव, नाना फडणवीस वगैरे हे जे होऊन गेले आपल्या पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये, त्यावेळेला एक स्कॉटिश चित्रकार होता, त्याचं नाव होतं जेम्स वेल्स. त्याच्या नेतृत्वाखाली इथे एक कलाशाळेची स्थापना देखील करण्यात आली होती.
त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्या कितीतरी जुन्या काळापासून ह्या कलेला वाव देण्यात आला होता हे तुम्हाला इथे समजलं असेल. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे एक विशेष वैशिष्ट्य समजले जाते. मुंबईत सन 1857मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृतीचे बनवण्याचे काम केले आहे. फार महत्त्वाचं आहे. 1857 म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या काळामध्ये आपला देश स्वातंत्र्य नव्हता. त्या काळामध्ये मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्टची निर्मिती झाली आणि त्याच्यामधून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील एक पेस्तनजी बोमनजी यांनी आपले अजिंठा लेणी आहेत यांच्या चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलं आहे. शिल्पकला ही देखील कला फार इतिहासातच आपल्याला ज्ञात झाली आहे. पहा बरं काय आहे. शिल्पकला त्रिमितीय असते तर चित्रकला कशी असते? द्विमितीय असते. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण, भांडी आणि वस्तू. म्हणजे त्रिमितीय आणि द्विमितीय म्हणजे काय की इथे तुम्हाला म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं झालं किंवा आताच्या मॉडर्न युगातलं सांगायचं झालं तर आपण म्हणतो ना 3D पिक्चर, 3D पिक्चर, 2D पिक्चर. मग चित्रकला ही 2D आहे तर शिल्पकला ही 3D आहे. म्हणजे 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन. ओके. मग शिल्पकला ही कशी आहे? त्रिमितीय असते. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाचा शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे, जे की तुम्ही इथे पाहताय. बरोबर आहे. लोकशिल्पकला शैली. आता लोकशिल्पकला शैली काय आहे पाहूया. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकीच प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनविण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेचीच सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे, बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, विरगळ, ओके, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची आपल्याला काय देतात? साक्ष देतात. अभिजात शिल्पकला शैली. ओके. हडप्पा. ओके. संस्कृतीमधील मृदा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्ष व त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेशी साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. ओके. ही झाली भारहूत स्तूप, त्याचे शिल्प आहे. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला त्याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपांवरील शिल्पांद्वारे मिळते. बौद्ध धर्मांचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरीबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या आणि 9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरीबुदूर जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले.
आय होप की तुम्हाला ही अभिजात शिल्पकला शैली देखील समजली असावी. शिल्पकला म्हणजे काय तेही समजलं असेल, चित्रकला म्हणजे काय तेही समजलं असेल, आणि हे देखील अगदी आपल्या प्राचीन काळापासून ह्या कलेला वाव आहे आणि कला विकसित झालेल्या आहेत. म्हणून आपण त्याला म्हणतो की भारतीय कलेचा इतिहास ह्या धड्याचं शीर्षक इथे सार्थ ठरतं. आता पाहूया भारतीय मूर्ती विज्ञान काय सांगतंय. ओके, अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली. इसवी सनाच्या 1ल्या व 3ऱ्या शतकात म्हणजेच कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला. दैव प्रतिमाचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्ती विज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या आणि 13व्या शतकात चोळ राज्यांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव, पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यांसारख्या देवतांच्या मूर्त्या बनवल्या जाऊ लागल्या. इथे पाहताय तुम्ही नटराजाची मूर्ती कशी पद्धतीने बनवली गेलेली आहे. म्हणजे ही मूर्ती बनवण्याची जी कला आहे, बरोबर आहे, भारतीय मूर्ती विज्ञान ही अगदी प्राचीन काळातच विकसित झालेली आहे असं आपल्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आता पाहूया स्थापत्य आणि शिल्पकला. बरोबर आहे, पहा बरं आता काय सांगितलं इथे. ओके, भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यांवर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये टिकून आहे. बरोबर आहे, ही पहा आपल्या अजिंठा लेण्याची एक प्रवेश क्रमांक आहे, क्रमांक 19 प्रवेशद्वार आहे. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ, बरोबर आहे, नाव ऐकलं असेल तुम्ही. येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये काय दिलेलं आहे, जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. भारतातील मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्णपणे विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचनांच्या वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीचा वेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्या रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. पहा, हे द्राविड शैलीचे गोपूर आहे आणि हे नागर शैलीचे हे शिखर आहे. अशी बरीचशी साम्य ह्या आपल्या कलेमध्ये इथे पाहायला मिळतात. हे माहीत करून घ्या. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असं म्हणतात. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्यभिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्यभिंत अनेक कोणांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्प यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंथी मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर व नाशिकजवळील सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्याची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात. सिन्नर येथील हे गोंदेश्वर मंदिर इथे पाहायला मिळालेले पहा, आपल्याला ते चित्रात पाहतोय, तुम्ही प्रत्यक्ष पाहताल तेव्हा पाहताल. ओके, चला जाऊया पुढे. मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्यशैली अनेक प्रवाह एकत्र आले.
त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली. दिल्लीजवळच्या मैहोरोली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल, विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची आपल्याला काय देता आहेत तर जगप्रसिद्ध इथे उदाहरणं असं म्हणता येतील. कुतुबुद्दीन ऐबक ओके इसवी सन 12वे शतक यांच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि अल शहा इसवी सन 13वे शतक यांच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 63 मीटर म्हणजे 240 फूट सॉरी नॉट 63 73 मीटर सॉरी इथे त्याची उंची ही 73 मीटर म्हणजे 240 फूट आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले आहे. इथे पहा हे कुतुब मिनार आहे. बरोबर आहे. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला. ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने हिला देखील जाहीर केलेला आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरचा गोल घुमट हा अत्यंत भव्य इमारतीत मुहम्मद आदिल शाह याची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी घुमतो म्हणून ह्याला गोल घुमट असं म्हटलं जातं. हा गोल घुमट इथे पाहिलाय. पहा विजापूरमध्ये हे अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली. तिला इंडो गोथिक स्थापत्यशैली असे म्हटले जाते. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यांसारख्या इमारतीमध्ये ही शैली पाहावयास मिळते. बरोबर आहे. तर मुंबईची छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत देखील त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. पहा इकडे तुम्हाला पाहायला मिळतंय हे म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस इथे तुम्हाला इथे पाहायला मिळतंय आणि ह्याचं देखील काय झालेलं आहे युनेस्कोच्या यादीमध्ये नाव गेलेलं आहे आज आणि त्यांच्या यादीमध्ये हे देखील हा देखील वारसा जागतिक वारसा म्हणून याची नोंद करण्यात आलेली आहे. आय होप की तुम्हाला आजचा हा 4.1 व 4.2 हा जो एवढा भाग आहे हा तुम्हाला चांगल्या रीतीने इथे समजला असेल अशी मी आशा करतो आणि आपला व्हिडिओ लेंदी होऊ नये आणि तो तुम्हाला चांगल्या रीतीने हा पाठ समजावा किंवा हे प्रकरण समजावं म्हणून आपण तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या प्रकरणाचे भाग 1 आणि भाग 2 असे 2 भागामध्ये आपण याचा अभ्यास करूया. तर अशा रीतीने इथे मी भाग 1 इथे संपवत आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला ह्या भाग 1 मध्ये काही एक प्रॉब्लेम नसावा कारण हे वर्णनात्मक वर्णन आहे त्याच्यामुळे समजायला असं काही अवघड नाही आहे. अतिशय सोपं आहे आणि अशा पद्धतीने भारतीय कलांचा इतिहासाचा आज आपण भाग 1 इथे पाहिला. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. आपण लवकरच भाग 2 मध्ये बाकीच्या मुद्द्यांचा विचार करूया. अगेन थँक्यू. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.